नमस्कार. चालना कुठं बडविले भटच्या अभूतपूर्व यश, टोमणे, प्रतिक्रिया आणि शिव्याच्या नंतर दुसरा भाग घेऊन आपण आलोय. अशीच एक म्हण घेऊन. ती म्हण आहे, भटाला दिली ओसरी, भट हातपाय पसरी. चांगली आहे ना म्हण ही? म्हणजे अगदी प्रत्येक वेळेला भटांना वामनांना टोमणा मारण्यासाठी वापरली जाणारी ही म्हण. हरकत नाही, चांगली आहे, छान वाटतं ऐकायला कधी कधी. विशेष करून माझ्या मागच्या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये ही म्हण बऱ्याच वेळेला वापरल्या गेलेली आहे. म्हणूनच मला वाटलं की खरंच भटाला ओसरी दिल्यावर भट हातपाय पसरतो ही जी म्हण आहे ह्याची का तयार झाली असेल. पहिल्यांदा मी भट या शब्दावर अडकलो. भट कोण? सरसकट ब्राह्मण भट आहेत का हाही प्रश्न पडतो. म्हणजे भट आणि ब्राह्मण या दोन्हीत खूप फरक आहे. ब्राह्मण ही जात वेगळी आहे आणि त्यातली एक वर्ग आहे जो भिक्षुकी करतो, पूजापाठ करतो, लग्न लावतो, अभिषेक करतो, देवाची कामं करतो, समाजाची कामं करतो, तो आहे भट. भटाला मिळते दक्षिणा आणि या दक्षिणेवर भटाने आपली गुजराण करायची असते. भटाला मिळतं खळ्यावरचं दान आणि त्या दानावर भटाने आपलं काम करायचं असतं. ज्या बळीराजाच्या विषयात भटांना शिव्या घातल्या जातात तोच भट बळीराजाच्या हातावरती एक धागा बांधत असतो आणि त्यावेळेला एक मंत्र म्हणत असतो, येन बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबली. बघा, येन बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबली असं तो म्हणून रक्षतो चलमाचल अशी विनंती करतो. तू माझं रक्षण कर अशी विनंती त्याला करतो. तुझंही चांगलं होऊ दे अशी प्रार्थना प्रत्येक वेळेला करतो. त्याच्या खळ्यावर जाऊन मागतो, त्याच्या घरी जाऊन दक्षिणा मागतो आणि या दक्षिणेवर जो वर्ग जगत असतो तो आहे भट, तो ब्राह्मण नव्हे. ब्राह्मणांच्या मध्ये काही वेगळी आडनावं आहेत. कुलकर्णी, देशपांडे, इनामदार ही आडनावं वेगळी कामं करतात. यांची शेती आहे, यांचे बाकीचे उद्योगधंदे आहेत. यातला भट हा प्रकार आहे तो फक्त ब्राह्मणातच असतो असं नाही. म्हणजे हा पहिल्यांदा समज दूर करू की हा भट ही कॅटेगरी जी पूजापाठ करणारी आहे, दक्षिणेवर जगणारी आहे, गुजराण करणारी आहे, ती फक्त ब्राह्मणामध्येच असते असं नाही. ती गोसावीसुद्धा काम करतात, ते जंगमसुद्धा काम करतात, ते भोपीसुद्धा काम करतात आणि गुरवसुद्धा काम करतात. म्हणजे पूजापाठ करणे, देवाची पूजा अर्चा करणे, लग्न लावणे ही कामं या वेगवेगळ्या जाती आपल्याकडं करत आलेल्या आहेत. कधी पर्याय म्हणून, कधी नेहमीचं काम म्हणून, तर कधी अजून कसं म्हणून. या भिक्षुकीचं पूजा अर्चेचं काम ह्या सगळ्या जातीतली मंडळी करत आलेली आहेत. ती आहेत भट, भिक्षुक. आणि या मंडळींच्या कामाला आपण थेट भट हा शब्द फक्त ब्राह्मणांची जोडत भटाला दिली ओसरी आणि भट हातपाय पसरी अशी मागणी अशी म्हण तयार करू लागतो. आता ओसरी भटाला दिल्यावरती साहजिक आहे जेवण झाल्यावर तो आरामात पडत असेल किंवा थांबत असेल. म्हणजे यथेच्छ जेवण झाल्यावर जरा वामकुक्षी घ्यावी वाटते की, म्हणून तो हातपाय पसरून बसत असेल बिचारा ओसरीवरती, म्हणून ती म्हण तयार झाली असावी. पण भटांच्या अपेक्षा अधिक वाढल्या. भटांना अमुक लागतंच, मग ते आपलं सगळं रस्तान बसवू लागतात, अशा अर्थाने ती म्हण मांडल्या गेली. असो काय, प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळ्या वैचित्र्यावर, वैगुण्यावर, गुणावर अशा म्हणी तयार होत असतात. त्यामुळे त्याबाबत आक्षेप घेण्याचं काही कारण नाही. म्हणजे म्हणीच्या विषयी अजिबात आक्षेप नाही आहे, कारण ती सवयीने, ती कुठल्या तरी मुद्दाम कारणाने ती म्हण तयार झालेली असते. अशा आपल्याकडं वेगवेगळ्या जातीवरच्या वेगवेगळ्या म्हणी आणि वेगवेगळे वाक्यप्रचार आहेत. आता ते मी सांगत बसणार नाही, नाहीतर मग पुन्हा तुमचाच मोबाईल तुम्ही फोडाल आणि माझं थोबाडही फोडाल, दोन्ही होईल. त्याच्यामुळे त्या म्हणी मी सांगत बसणार नाही आहे, त्यात आपल्याला जायचं नाही आहे. पण भटाच्या हा शब्द, भटाला दिली ओसरी हा शब्द ब्राह्मण समाजाशी वापरत अनेकानेक चर्चा या निमित्तानं रंगवल्या जातात. सगळ्यात मोठा भटांवरचा आक्षेप म्हणजे ब्राह्मणांवरचा आक्षेप आहे तो पेशवाईचा. ब्राह्मणांचं राज्य आलं, पेशवाई आली आणि पेशवाई बुडाली, ती ब्राह्मणांची बुडाली, अशा अर्थाने एक शब्द नेहमी वापरलेला बघितलेला आहे. मला एक सांगा, पेशवाईचं स्वतःचं चलन म्हणजे नाणं होतं का? जसं आपलं भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भारताचं चलन चालवते, पाकिस्तानची बँक पाकिस्तानचा रुपया चालवते, अमेरिका US डॉलर चालवते, ब्रिटन पाऊंड चालवतं. तशी छत्रपतींच्या काळामध्ये एक नाणं तयार झालं ज्याला शिवराई म्हटलं जायचं. तेच नाणं पेशवाईच्या काळामध्ये सुद्धा चालवलं गेलं. आता ही पेशवाई म्हणजे काय,
तर पहिले पेशवा हा शब्द आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या अष्टप्रधान मंडळाची नियुक्ती करताना उर्दूतला जो वजीर शब्द आहे त्या वजीर शब्दाला पेशवा हा शब्द आणला, जो पंतप्रधान म्हणून काम करतो. ज्यानं प्रधान काम करायचं आहे, मंत्रिमंडळातला एक प्रधान म्हणून काम करायचं आहे, त्याच्याकडे ती जबाबदारी दिली होती. म्हणजे अमात्य, सरसेनापती, पेशवा अशी वेगवेगळी पदं छत्रपतींनी दिलेली होती. म्हणजे पेशव्यांची पेशवा हे पद देऊन छत्रपतींनी गौरवान्वित केलेलं होतं आणि ती जबाबदारी दिलेली होती. याचा अर्थ स्पष्ट आहे की पेशवा या पदाची नियुक्ती छत्रपतींनी केलेली होती आणि पेशवा हा छत्रपतींचा नौकर होता. त्यामुळंच पेशव्यांनी आपलं चलन आणलं नाही आणि ज्या ज्या काही लढाया केल्या त्या छत्रपतींच्या नावानी केल्या. एकाही तहामध्ये पेशव्यांनी पेशव्यांचं राज्य म्हणून सही केलेली नाही आहे. प्रत्येक तहाची, प्रत्येक लढाईची माहिती छत्रपतींना सातारच्या गादींना कळवली जायची आणि सातारच्या गादीवरून मंजुरी आल्यावरच पुढे गोष्टी केल्या जायच्या. ह्याचा अर्थ स्पष्ट आहे की पेशवा हे छत्रपतींचे नौकर होते, राजे नव्हे. 1818 साली शनिवार वाड्यावर युनियन जॅक फडकला तेव्हा महाराष्ट्रातल्या मराठेशाहीचा, छत्रपतींच्या साम्राज्याचा अस्त झाला होता, पेशव्यांच्या साम्राज्याचा नव्हे. कारण पेशवे हे सम्राट कधीच नव्हते, राजे कधीच नव्हते, ते होते छत्रपतींचे नौकर, ज्यांनी छत्रपतींच्या आदेशाने कारभार करायचा होता. बरं, पेशव्यांना भट हा शब्द गृहीत धरला आणि ती म्हणही गृहीत धरली, भटाला दिली ओसरी. तर जेव्हा जेव्हा पेशव्यांना कारभार दिला गेलेला आहे, म्हणजे नारायणराव पेशव्यांच्या नंतर छत्रपतींनी शब्द दिला की हा हे पेशवेपद तुझ्या घरात राहील, त्या आधी बदलून बदलून माणसांना दिलं जायचं. पण त्यानंतर जेव्हा जेव्हा पेशवाई आलेली आहे, पेशवाचे राजा झालेला आहे, माफ करा पुन्हा मी राजा शब्द वापरतोय, जेव्हा जेव्हा पेशव्यांच्याकडं काम आलेलं आहे तेव्हा तेव्हा मराठा साम्राज्याचा विस्तार, पेशव्यांच्या नव्हे, मराठा साम्राज्याचा विस्तार उत्तरेकडे झालेला आहे. म्हणजे अगदी अटके पार झेंडे जे राघोबादादांच्यापासून लावले होते तिथपासून ते पानिपतच्या युद्धापर्यंत अगदी मराठी साम्राज्यातल्या लोकांनी प्रचंड मोठा पराक्रम दाखवलेला आहे. यात अर्थात सगळेच होते, म्हणजे होळकर होते, शिंदे होते, बाकी सरदार होते, या सगळ्यांनी मिळून एक मोठा पराक्रम दाखवून मराठा साम्राज्याचा विस्तार उत्तर भारतापर्यंत केलेला होता. अगदी अटकेपर्यंत, कटक ते अटक असं साम्राज्य होतं आणि ते मराठा साम्राज्य होतं, पेशव्यांचं साम्राज्य नव्हे. आणि या भटाला संधी मिळाल्यावर या भटाने हातपाय पसरून छत्रपतींच्या साम्राज्याचा विस्तार अटकेपर्यंत नेला होता, हे विसरून चालणार नाही. बरं, जेव्हा जेव्हा संदर्भ निघतात तेव्हा तेव्हा याच भटांच्या वेगवेगळ्या राज्यातील नौकरांचा उल्लेख हमखास केला जातो. म्हणजे निजामाकडे कोणता ब्राह्मण होता, आदिलशहाकडे कोणता ब्राह्मण होता, कुतुबशहाकडे कोणता ब्राह्मण होता, मुघलांच्या दरबारी कोणता ब्राह्मण होता, शाहिस्तेखानासोबत कोण होतं, अफजलखानासोबत कोण होतं, अजून कुणासोबत कोण होतं, ही सगळी नावं काढली जातात. माझा एक मूळ प्रश्न असा आहे, का या सगळ्या कुतुबशाही, निजामशाही, आदिलशाही, मुघलशाही यांच्या साम्राज्यामध्ये, या साम्राज्यात फक्त आणि फक्त ही भटच नोकरीला होती का, की बाकी कोणी नव्हतंच? बाकी कोणत्याच जातींनी यात नोकरी केलेली नाही का? अहो, छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील छत्रपती शहाजी महाराज यांची देखील आदिलशाहीमध्ये जहागिरी होती, हे विसरून कसं चालेल? अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांनी या ठिकाणी, त्याच्या वडिलांनी शहाजीराजांनी आपल्या मांडीवर आदिलशहाच्या पोराला बसून राज्यकारभार चालवला, तो आदिलशाहीचा होता, शहाजीशाहीचा नव्हे. हे लक्षात घेणं आवश्यक आहे. प्रातिनिधिक स्वरूपात काम करताना त्या राजाचाच कारभार असतो. जसं आदिलशाहीचा कारभार त्यांनी बघितला होता, तसा इकडे सुद्धा पेशव्यांनी मराठेशाहीचाच कारभार बघितलेला होता.
प्रत्येक शाह्यांमध्ये वेगवेगळ्या जातीचे सरदार काम करत होते. त्यात ब्राह्मण होते, त्यात मराठा होते, त्यात अन्य जाती होत्या, धनगर होते, माळी होते, सगळ्या जातींची सरदार प्रत्येक राजांच्याकडे काम करत होती. कारण त्यांच्या साम्राज्य विस्तारात त्या जाती होत्याच. एखाद्या निजामशाहीच्या भागामध्ये जो मराठवाड्याचा, तेलंगणाचा, आंध्र प्रदेशचा, कर्नाटकचा काही भाग होता, त्या भागामध्ये या सगळ्या जातींचा उल्लेख येतोच. त्या निवासाला होत्याच. त्यामुळं स्वाभाविक आहे की आपल्या राजाच्या दरबारी त्या जाती काम करत होत्या. तसं छत्रपती शिवाजी महाराजांचा जो राज्यकारभार होता त्या भागामधल्या वेगवेगळ्या जातीचे सरदार, मग ते मराठा, साळी, माळी, तेली, कोष्टी, ब्राह्मण, लिंगायत, हे सगळे महाराजांच्याकडे देखील कामाला होते. महाराजांच्याकडे कामाला असलेल्या जातीची मंडळी निजामाच्याकडे नव्हती, आदिलशहाकडे नव्हती असं अजिबात नाही. त्यामुळं फक्त भटांचा उल्लेख करून त्यातली माणसं दाखवून त्यात आपण काय हासिल करत असता. हा सगळा प्रकार हा आधुनिक काळामध्ये आलेला आहे, जुन्या काळात नव्हता. नव्या इतिहासाची मांडणी होऊ लागली की नव्यानं पुन्हा हे प्रकार मांडायचे आणि अशा म्हणीचा उपयोग करून घेऊन, म्हणजे भटांच्या विषयात ज्या म्हणी वापरल्या जातात, म्हणजे आता मी त्या वापरायला हरकत नाही कारण भट मला शिवाय देणार नाही, त्यांनी दिले तरी फारसा फरक पडणार नाही आहे. म्हणजे बाजारात तुरी भटभटणीला मारी, वरण घट्ट करायचं का पातळ करायचं यावरून ही मन सरसकट वापरली जाते. बाजारात तुरी, पुढचं सगळ्या जगाला माहीत आहे. चालना कुठं बडविले भट, भटाला दिली ओसरी, भट हातपाय पसरी, अशा अनेक म्हणी आणि काही शिव्यासुद्धा आता होळी जवळ आली आहे, राजरोसपणे वापरल्या जातात. पण या अशाच गोष्टी अन्य ठिकाणी वापरताना मात्र काळजी घ्यावी लागते. कारण पुन्हा तेच पहिल्या भागात सांगितल्याप्रमाणे इथून प्रतिकार होणं शक्य नाही, म्हणून खूप सोप्या पद्धतीनं वापरलं जात असतं. बरं, आता एक महत्त्वाचा मुद्दा मला मांडायचा आहे. भटाला दिली ओसरी, भट हातपाय पसरी हा शब्द आपण सहजपणे गृहीत धरूया. मला ब्राह्मणांचं राज्य हे मागच्या काळामध्ये पेशव्यांचं महाराष्ट्रामध्ये होतं, पुण्यात होतं. मला पेशवे म्हणजे जे बल्लाळ होते त्या बल्लाळांच्या प्रॉपर्टी, वाडे कुठे आहेत कोणी सांगू शकेल? हजारो एकर जमीन एका तरी पेशव्याच्या नावानं आज शिल्लक आहे का? एका तरी पेशव्याचा महाभयंकर वाडा किंवा महाल आज शिल्लक आहे का? एक शनिवार वाडा पेशव्यांनी बांधला ज्याला अय्याशीचं प्रतीक असं मानलं गेलं. ज्या शनिवार वाड्यात इतिहासातल्या कोणत्याही इतिहासकाराचा संदर्भ घ्या, एकही देवघर नव्हतं हे लक्षात घ्या. एकही. वर्षातून एक उत्सव व्हायचा आणि त्या उत्सवात स्वतः पेशवीनबाई आपल्या हाताने वाढत, सगळ्या भातावर तूप वाढत फिरायच्या आणि ते वाढत असताना जेवायला सगळे सरदार असायचे, सगळे सरदार, आणि एकेका सरदाराच्या पराक्रमाची ओळख करून देऊन पेशवे त्यांना पंक्तीला बसवायचे आणि तिथे त्या जेवायला वाढायला पेशवीनबाई असायच्या. एकही देवघर शनिवार वाड्यात नव्हतं आणि तो शनिवार वाडा सुद्धा आता सरकार दरबारी जमा आहे. तो पेशव्यांची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही. एका तरी पेशव्यांची प्रायव्हेट प्रॉपर्टी म्हणजे वाडाबिडा छोटासा सोडून, म्हणजे जसा फडणवीसांचा वाडा तुम्हाला सांगितला जातो, अमुक एक घर अमुक पेशव्यांचं होतं सांगितलं जातं, तसा एकही मोठा वाडा, जमिनी, जायदाद या पेशव्यांच्या आताच्या वारसाच्या नावानं सापडणार नाहीत. तसं अन्य सरदारांच्या बाबतीत घडतंय का? जे म्हणून राजे रजवाडे भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये सरदार होऊन गेले, त्यांच्या प्रत्येकाच्या अवाढव्य प्रॉपर्टी आजही शिल्लक आहेत. म्हणजे आपण ज्योतिरादित्य सिंधियांचा भाजप प्रवेश झाला तेव्हा त्यांचा अवाढव्य वाडा, त्यांचा तो किती मोठा आहे, किती गाड्या आहेत, काय जमीन आहेत, या सगळ्यांची रसभरीत वर्णनं वर्तमानपत्रातून आणि टीव्हीवरून ऐकलेली आहेत. आजही उदयनराजेचा जलमहाल आपण बघतो, आजही सातारच्या कोल्हापूरच्या गादीची प्रॉपर्टी आपण बघतो, आजही होळकरांची प्रॉपर्टी आपण बघतो, आजही सिंधियांची प्रॉपर्टी आपण बघतो. अगदी लहान सहान सरदारांच्या प्रॉपर्टी सुद्धा आपल्याला बघायला मिळतील. अशा प्रॉपर्टी एका तरी पेशव्याच्या तुम्हाला दाखवता येऊ शकतील का? नाही. कारण पेशव्यांनी जे काही केलं ते छत्रपतींच्या गादीशी निष्ठा ठेवून केलं, त्यासाठी केलं. स्वतःची प्रॉपर्टी उभी केली नाही, स्वतःचं काही अवाढव्य भव्य दिव्य उभं केलं नाही. पेशव्यांच्या राज्यकारभारातल्या त्रुटी झाल्याच नाहीत असं नाही, झाल्याही असतील,
त्या काळात चुकीचंही घडलं असेल, पण ती भटशाही होती, ती ब्राह्मणशाही होती, ती पेशवाई होती असं अजिबात नाही. ती होती महाराष्ट्रात होती फक्त मराठेशाही. आणि अभिमानाने सांगू की छत्रपतींच्या राज्यात महाराष्ट्र 1818 पर्यंत राहिला. पुढे आमच्यातल्याच काही दगाफटक्यांमुळं आम्हाला 1818 साली शनिवार वाड्यावर युनियन जॅक फडकवून ब्रिटिश साम्राज्यात जावं लागलं. महाराष्ट्र त्यावेळी ब्रिटिश साम्राज्यात गेला. पण हा अस्त मराठेशाहीच्या साम्राज्याचा होता, आमच्या अभिमानाच्या साम्राज्याचा होता, पेशवाईचा नव्हे. पेशवा कोण? पेशवा फक्त छत्रपतींच्या दरबारातला एक साधा नौकर, ज्याच्यावरती पगार देऊन छत्रपतींनी कारभार करण्यासाठी विश्वास ठेवला होता.